पुढे पाहूयात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला। सत्ताधाऱ्यांचा मुंबई विकण्याचा डाव सुरू आहे असं म्हणत धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली। त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या भेटीवर देखील राऊतांनी टोलाला गावला। बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडाणीला मुंबई विकू इच्छित आहेत आणि आम्ही ते होऊ देणार नाही। धारावी प्रकल्पाच्या निमित्त इतर काही ऊर्जा प्रकल्पाची प्रकरणं समोर आलेली आहेत। मला मी सांगेन लवकरच। आम्ही मुंबई महाराष्ट्र एका लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही। त्यांच्या मागे किती मोठी शक्ती असू द्या, मग आम्ही लढू। ज्यांना धारावीमध्ये अनधिकृत बांधकामं खाऊन मनीदाखल व्हायचं आहे त्यांचा हा प्रयत्न आहे। आमचं म्हणणं आहे की ह्या धारावीमध्ये राहणारा सर्वसामान्य माणूस हा मध्यमवर्गीयामध्ये यावा, त्याला घर मिळावं, तो सुखरूप राहावा, तो आनंदी राहावा, आमचा प्रयत्न आहे। त्याला जर कोण राजकीय रूप देत असेल तर त्याचा मी निषेध करतो। ते जे महाशय आहेत ते 288 जागा लढणार आहेत स्वतंत्रपणे, बरोबर ना? त्याच्यामुळे हे देवाणघेवाण चालूच राहते ना, स्वतंत्र लढणार ना। मग त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी काहीतरी द्यायला पाहिजे सरकारनं। ती देवाणघेवाणीची चर्चा होत असते बंद दारात। एका फार मोठ्या महाराष्ट्राच्या हितासाठी, सामाजिक कार्यासाठी कोणी भेटले असा काय त्यांचा इतिहास नाहीये। लोकसभा निवडणुकीच्या आधी ते अमित शहाना भेटले आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी ते मुख्यमंत्र्यांना भेटले। मी कोणाचं नाव घेत नाही, पण दोन्ही वेळेला दोन वेगळ्या वेगळ्या पक्षांची सुपारी, बरं का, किंवा सभ्य भाषेत सहकार हे दिसतंय होताना। जी देवाणघेवाण बोलतायत ना, तीच देवाणघेवाण उद्धव ठाकरे आणि अमित शहामध्ये बंद दाराआड झाली, ती फिसकटली, म्हणून महाराष्ट्रातले पुढचं राजकारण घडलं। ते जे देवाणघेवाणीमध्ये पहिल्यापासून गुंतलेले आहेत त्यांना असंच वाटणार, एखादा माणूस सामाजिक कार्यासाठी जरी भेटला तरी त्याला देवाणघेवाणच दिसणार। इतिहास काढायला गेलं तर खूप निघू शकतो। त्यामुळे राऊतांनी आपला सकाळचा 9चा भोंगा शक्यतो बंद ठेवावा। राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलंय अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केली आहे। तुमचं जे मानसिक तुम्हाला आजार झालाय, तुम्हाला नागपूरच्या पागलखाना चौकातल्या हॉस्पिटलला भरती करायची गरज आहे। लवकरच त्याचा इलाज होईल। खरं तर महाराष्ट्राची जनता हे पसंत करत नाही आहे। ज्या पद्धतीने तुम्ही बोलता सकाळी 9 वाजता, ज्या पद्धतीने क्लिष्ट भाषेत बोलता, गलिच्छ भाषेत बोलता, त्या ठिकाणी महाराष्ट्राची जनता आता विकास पाहिजे आहे, विकासाच्या मुद्द्यावर बोला।